हौशी. आम्ही बोलत विचार करीत बेट ठरवीत वाटारजवळ आलो. वाटार 3-4 मैल राहील. तेथे एक पूल आहे. खाली पाणी असून तेथे बैलगाड्या टांगे सुटतात. जवळचे खेडे पिपुर्डे म्हणून ओळखले जाते. आम्ही तेथे उतरून फराळाचे सोडले. पोटभर फराळ केल्यावर टिळक दत्तूला घेऊन इकडे तिकडे फिरू लागले. माझ्या मनात नगरचे पुढचे बेत देत जात होते. मध्येच वाटेने पुण्यास 2 दिवस मुक्काम करण्याचे ठरले होते. माझ्या पुढे अण्णाच्या 2-3 टोपल्या पाहून हळूहळू भिकारी जमू लागले. मीही धोरणी नगद माल बाजूला काढून ठेवून बाकीच्या अण्णाचा मी दानधर्म सुरू केला. त्या भिकाऱ्यात काही मुली होत्या. माझ्या स्वभावाप्रमाणे मला बोलायला पुष्कळ हवे असते. मी त्यांच्याशी बोलत होते. त्यांच्या घरची माहिती विचारित होते. एकीला मी विचारले, का ग तू भिका मागतेस? ती म्हणाली, बाई मला कोणी नाही. चल येतेस का माझ्या बरोबर? आमंत्रण मिळताच ती तयार झाली. जेवढी भीक जमली होती तेवढी सोबतींना देऊन टाकून व तिच्या कानाला काही सांगून ती माझ्याजवळ येऊन बसली. तू रडणार नाहीस ना? नाही. तर अंग धू. तुझे धोतर दे टाकून हे लुगडे नेस, ही चोळी घे. तिने माझ्या सांगण्याप्रमाणे केल्यावर तिच्यात कितीतरी फरक दिसू लागला. मुलगी काळी सावळी पण नागडोळे नीट असल्याने ही 5 मिनिटापूर्वी येथे भीक मागत असेल असे कोणी म्हटले नसते. तिचे वय 12-13 वर्षाचे असेल. तुम्हाला मी काय म्हणत जाऊ? माझे नाव लक्ष्मी आहे. माझा मुलगा मला बाई म्हणतो. तुला वाटेल तर मला म्हण. ते मला म्हण. तीही मला बाई म्हणू लागली. मी ख्रिस्ती नव्हते तरी जवळच टिळकांचे बायबल पडले होते. ते हातात घेऊन मनातल्या मनात प्रार्थना केली की देवा, मी काय करीत आहे ते बरोबर आहे किंवा नाही तू मला सांग. नंतर मी बायबल उघडून एके ठिकाणी ते वाचले. तो मजकूर असा होता, जे झाड पाण्याच्या ओघाजवळ लावले असता आपले फल सुकाळी देते व त्याचे पान कोमत नाही. माझ्या मनात जर काही शंका कुशंका आल्या असतील तर त्या ह्या वाक्याने नाहीशा झाल्या. माझी खात्री झाली की देवच मला हे करायला सांगत आहे. मुलीच्या जाती संबंधाने मी चौकशी केली नाही, कारण माझ्या जातीभेद व सोवळे ओवळे महाबळेश्वरीच हवा खात पडले होते. तुझे नाव ग काय? माझे नाव नकोशी. तू मला हवीशी आहेस, तुला मी हौशी म्हणत जाईन. या नामकरण प्रसंग होईपर्यंत टिळक दत्तूला घेऊन परत आले. आम्ही दोघी मायलेकी बोलत बसलो होतो. त्या बाप लेकांना वाटले की कोणी वाटसरू असेल. पण माझेचे लुगडे तिच्या अंगावर पाहून व बोलण्याच्या धोरणावरून टिळकांनी विचारले, ही कोण? मी त्यांना ही मुलगी आहे म्हणून सांगितले. ते समजले, पण ही मुलगी कोणाची? आपली. आपली? आपली म्हणजे काय? हा काय गोंधळ आहे? हिला कोणी नाही. दुष्काळाने हिची फार वाईट स्थिती झाली आहे. अशीच भीक मागून ही कोणाच्या तरी वळचणीला पडते. तिची इच्छा आपल्याबरोबर येण्याची आहे. मी तिला घेतली. बरं, काही हरकत नाही. अर्थात ते अशा कामाला कधीच नाही म्हणाले नसते, अशी माझी खात्री होती. दरवेळेस नसले तरी असल्या परोपकाराच्या कामात आमच्या दोघांचे नेहमी एकमत असे. आम्ही पिपुर्ड्याहून निघालो. सामान सुमानात तांग्यात ठेवले. आम्ही तांग्यात बसलो. पण मुलगी तांग्यात बसायला तयार होईना. ती तशीच तांग्याच्या मागे पळू लागली. आम्हाला फार वाईट वाटले. तांगा हळूहळू चालविला. जोडा खाली टाकला. तो ती पायात घालीना. शेवटी अनवाणी तिने मैल तांग्यामागे पळत पळत ती आमच्याबरोबर स्टेशनपर्यंत आली. आम्ही स्टेशनात पाय टाकताच गाडी सुटल्याची घंटा झाली. टिळकांनी घाईघाईने सर्वांची तिकिटे काढली. इतक्यात एक म्हातारा आला. हौशी त्याच्याकडे गेली व त्याच्याशी काहीच बोलू लागली. तो म्हणू लागला, माझी मुलगी तुम्ही नेता तर मला काही पैसे द्या. टिळक म्हणाले, मी काही माणसे खरेदी करायला आलो नाही. तू आपली मुलगी घेऊन जा. तो म्हणाला, मला हिला परत नेता यायचं नाही. हिने तुमच्या हातचे खाल्ले, तुमचे कपडेही नेसली. आता मला हिला परत कशी घेता येईल? टिळक म्हणाले, नसली घेता येत तर राहू दे, आम्ही चाललो. इतक्यात गाडी आली व हौशी बापाला सोडून आमच्या डब्यात येऊन बसली. गाडी चालू झाल्यावर मी तिला म्हटलं, का ग तू मला खोटे सांगितले? मी त्या मुलीला सांगून बापाला भेटायला बोलवले. त्याने उगाच पैसे मागितले. मी सांगितले नाही, मला सावत्र आई आहे. तिची लहान लहान मुले आहेत. गावात महागाई आहे व माझे फार हाल होतात म्हणून मी खोटे बोलले. बरं, काही हरकत नाही. तू दुष्काळी मुलगी आहेस. एकदम फार खा खा करू नको. आरंभी थोडे थोडे खा. मुलगी फारच चांगली होती. तिने माझे बोलणे ध्यानात ठेवावे, त्याप्रमाणे वागावे. गाडी चालली तशी माझी विचार मालिकाही वाढत होती. ही मुलगी घेतली खरी, पण ही कशी वागेल? खरकटे अंगाला लावील का घरात कोठे पिंकी टाकेल का थुंकेल? एक ना दोन हजारो विचारांनी मन व्यग्र झाले. एकदा मनात आले की कोठे बोर्डिंगात तिला टाकून द्यावे. पुन्हा तेच मन सांगे पुण्याच्या स्टेशनवर द्यावी हिला सोडून.
पण मग वाटे तसे काही केले तर हिचा केवढा विश्वासघात केल्यासारखे होईल. ही माझी म्हणून माझ्यावर विसंबून बरोबर आली. माझ्या मुलाप्रमाणे मला बाई म्हणून हाक मारू लागली आणि हिला दूर लोटू. शेवटी विचार ठाम ठरला की काय होईल ते हो, हिला दूर लोटायचे नाही. ठरल्याप्रमाणे आम्ही पुण्यास 2 दिवस मुक्कामाला म्हणून एका गृहस्थांच्या घरी येऊन उतरलो. रात्रीपर्यंत सर्व ठीक होते, पण निजायच्या वेळेस त्या रात्री माझी झोप उडण्याचे कारण घडले. सदगृहस्थांनी व बाईसाहेबांनी मला सांगितले की मुलीला घरात नाही घेता येणार. टिळकांना हे ठाऊक नव्हते व मीही सांगितले नाही. टिळक संतापी व एखाद्या वेळेस त्यांच्या कानावर हा दुजाभाव केला तर ते काय बोलून जातील ह्याची मला खात्री नसल्याने मी ते मनातल्या मनात ठेवले. मी आपली 2 लुगडी तिला देऊन बाहेर निजायला सांगितले व मी निजले म्हणजे नुसती पडले. मला झोप आली नाही. मला वाटे दत्तूला जर कोणी असे बाहेर निजवले असते तर मी ह्या घरात पाणी तरी प्यायले असते का. दुसऱ्याचे मूल विश्वासाने आपले म्हणून आपल्याबरोबर आलेले त्याला असे बाहेर टाकणे कसे होते माझ्या हातून. दुसऱ्याचे मूल आपले सांभाळता येत नाही तर ते घ्यायचे तरी होते कशाला. पण मग वाटे हे घर दुसऱ्यांचे, आपण परास्वाधीन, येथे हे विचार मनात आणण्याचा काय अर्थ आहे. पुन्हा वाटे हे घर ही ख्रिस्ती कुटुंबाचेच ना, मग ह्यांनी असा दुजाभाव का बाळगावा. मी निजले होते त्याच खोलीच्या बाहेर हौशी निजली होती. मी वरचेवर खिडकीत उभी राहून तिच्याकडे डोकावून पाही. तिच्या मनाला काही त्रास होत नव्हता. ती अगदी शांतपणे झोपी गेली होती. मला मात्र ती रात्र फार लांब वाटत होती. काही केल्या रात्र सरेना व दिवस उजडेना. मी आपल्या मनाशी ठरवले सकाळीच आपली 2 मुले घेऊन नगराला निघून जायचे. टिळक काही नाही म्हणणार नाही. रात्रीचा प्रकार मात्र त्यांना कळवायचा नाही, नाहीतर ते त्यांना काहीतरी बोलून जाईल. मी सकाळी चहाच्या वेळी टिळकांना म्हणाले, मी मुलांना घेऊन पुढे जाते, तुम्ही मागून या. टिळकाने ते ताबडतोब कबूल केले. आम्ही बरोबर थोडेसे पैसे आणले होते, कारण मिळालेले सगळे महाबळेश्वरात कपडेवाल्यांकडे, बूटवाल्यांकडे वगैरे ठेवून दिले होते. आता आमच्या भाड्यापुरते व वर 1 रुपया इतकाच खजिना आमच्याजवळ होता. मी टिळकांचे भाडे ठेवले व आमचे भाडे व वरचा 1 रुपया घेऊन मुलांसह नगरच्या गाडीत बसले. हौशीच्या हातात बांगड्या नव्हत्या. ती फार मागे लागली की बाई मला बांगड्या भरा. मी तो रुपया देऊन तिला मोलकरणी बरोबर बाजारात पाठवले. हौशी बांगड्या भरून हसत हसत घरी आली व मोठ्या कौतुकाने त्या मला दाखवू लागली. अगं हौशे, इतक्या हलक्या बांगड्या का भरलास. मग आपल्याला खर्चाला पैसे नको का ग. मला तिचे मोठे कौतुक वाटले. पण हौशीने ओटीत ठेवलेले सर्व पैसे वाटेने कोठे कोठे पडले होते. पैसे इकडे तिकडे चाचपून ते गेले अशी खात्री होताच ती ओक्साबोक्शी रडू लागली. मला वाटले हिने पैसे हरवले त्याऐवजी चांगल्या बांगड्या भरल्या असत्या तर बरे झाले असते. पैशांबद्दल मला वाईट वाटले नाही, कारण टिळक येताच त्यांनी आगाऊ बँकेतून पैसे आणलेच असते. ही आगाऊ बँक डॉक्टर ह्यूमच्या बंगल्यात होती व बहुतेक दर महिन्याला तिच्यातून पैसे येत असत. टिळक दुसऱ्या दिवशी येताच त्यांनी 15 रुपये आगाऊ आणले. टिळकांनी बहुतेक माणसे ठरवलेली होती, एक न्हावी, एक धोबी, एक शिंपी. तशी दुकानीही कधी त्यांनी बदलली नाही. आपल्याला कधी कोणी फसवीत नाही अशी त्यांची अगदी खात्री होती. आम्ही महाबळेश्वराहून उतरलो तेव्हा अशाच एका नेहमीच्या कपड्याच्या दुकानात बरेचसे कपडे टिळकांच्या नावावर उधार आणले होते. हा हिशोब शेटजींनी टिळकांना दाखवून हळूच पैशांची गोष्ट काढली. टिळकांनी पैसे पाठवून देतो म्हणून सांगितले. घरी घेऊन येऊन हौशी करता मी काही उधार आणले का म्हणून विचारले. मी काहीच आणले नव्हते. तेव्हा नोकरांचा संशय आला. आम्ही आल्यापासून तो आलाच नव्हता. आजाराचे सोंग घेऊन घरी बसला होता. टिळक त्याच्या घरी गेले. त्याला पश्चाताप झाला. तो रडला. टिळकांनी त्याने क्षमा मागितली टिळकांची. झाले. टिळकांनी घरी येऊन माझी समजूत केली. मी त्याला खूप धाक घातला आहे की जर का पुन्हा असे केलेस तर तुरुंगातच घालीन. पुन्हा माझ्या कानावर असे काही आले तर याद राख, माझ्याशी गाठ आहे. का, मी सांगत होते ना या लोकांवर इतका विश्वास टाकू नये म्हणून. त्याला पोलिसाच्या स्वाधीन का नाही केला. गरिबीमुळे त्याला मोह पडणे साहजिकच आहे. शिवाय त्याला आता मी चांगली धमकीही दिली आहे. पोलिसांच्या हवाली त्याला करून पण कोणता फायदा आहे. उगीच खर्च आणि वेळेचा वेळ. नाही तर आपले पैसे कुठे खर्चातच नाहीत. त्या बिचाऱ्याला कुठे उगीच गुंतवून टाकायचे. शिवाय ते सारे विकून तो खाऊन बसला आहे. मी त्याला चांगली धमकी दिली आहे. हे पालपूद चालूच होते. पण हे उगीच दाखवण्यापुरते होते. खरी गोष्ट म्हणजे तो रडला आणि हे विरघळले. आमची बाळूबाई धोबीन महाबळेश्वराहून आल्यानंतर पहिली खेप घेऊन गेली होती. या खेपेत महाबळेश्वरातील सर्व नवे कपडे धुण्याला दिले होते. ती आली. एक दिवस रडत उरबडवीत. तिच्या हातात एक शर्ट होता.
साहेब, माझे सारे गेले, सारे भांडी गेली, सारे सोनेनाणे गेले, त्यात तुमचे सारे कपडेही गेले. आम्हा सर्वांना फार वाईट वाटले. टिळकांना ती म्हणू लागली, तुम्ही चला आणि माझे कोठे दाद लावा. टिळक म्हणाले, बाळूताई, आता ते सापडणार नाही, गेले सारे ते. ती म्हणे, तुमचे नुकसान मी भरून देईन. तिला होता सारा 1 रुपया पगार, त्यातून ती काय नुकसान भरून देणार? टिळक म्हणाले, बाळूताई, तू सारा जन्म तरी फुकट काम करीत राहिलीस, तरी हे पैसे फिटणार नाहीत. तू काही काळजी करू नको, माझे गेले त्याबरोबर तुझेही गेले आहे. आता पुढच्या महिन्यापासून तुला 2 रुपये पगार देऊ, जा, रडू नको. आणि त्यानंतर पुढे पुन्हा पगार वाढेपर्यंत बाळूबाईला 2 रुपये पगार झाला.